अतिवृष्टीचे अनुदान संदर्भात तहसील प्रशासन स्तरावर शेतकऱ्यांचा प्रचंड रोष व्यक्त होत असून सर्व कागदपत्राची पूर्तता करूनही अनुदान मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलमध्ये आज ठिय्या आंदोलन केले। सन 2022-23 चे प्रलंबित असलेले अनुदान यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता करून देखील अजूनही अनुदान मिळत नाही। त्यासाठी वारंवार तहसील कार्यालयातील संबंधित विभागास भेटूनही उडवाउडीचे उत्तर दिले जातात असा आरोप शेतकऱ्यांनी करत या ढिसाळ कारभाराच्या विरोधात आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांना जाब विचारत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। सदरील अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान केवळ शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे रखडले आहे असा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ मिळावे या मागणीसाठी अनेकांनी तहसील पातळीपासून जिल्हा अधिकारी एवढेच नाही तर विभागीय आयुक्तासह मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांनाही अनेकदा निवेदने दिलेत, मात्र अद्यापपर्यंत घनसावंगी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही हे विशेष आहे। दरम्यान तहसीलदार घनसावंगी यांनी उपसचिव मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांना शेतकरी उद्धव आनंदे यांना अनुदान मिळावे म्हणून याबाबतचे लेखी पत्र आज दिले। मानजन होत नाही, पाऊल टाकणार नाही तहसीलमध्ये, इथून होत नाही म्हणून सांगा, पाऊल बी टाकणार नाही तहसीलमध्ये आम्ही। आरडीसीला एकच रिझन द्या, इथून अनुदानासंदर्भात इथून काहीच हालचाल होत नाही एवढंच सांगा फक्त। पायरी पण चढणार नाहीत आम्ही इथं, शेतकरी आम्ही सगळे। इतके दिवस मला तुम्ही बाहेर होत नाही, इथून रिजेक्ट कसं काय झालं, इथून रिजेक्ट मला ऍक्सेप्ट बी इथून तुम्हाला सगळ्या गोष्टी इथूनच करावं लागतं ना अपलोड आहे। तलाट्याला बोलवा। आम्ही तुम्हाला किती वेळेस विनंती केली त्याच्या आधी किती वेळेस सांगा ना, तुम्हाला म्हणलो हे पण तुम्हाला करावं। 4 हेक्टर 20 50% टाकायचे ना, नंतर 8 दिवस सगळे टाकल्यामुळे पेंडिंग पडलं सगळं ते। तसं नका करू, त्याला किमान तुम्ही हा प्रश्न यांचाच नाही, किती शेतकरी आता अडकलेले अजून सुद्धा। मला वाटतं त्यासाठी 3-4 मीटिंग झालेल्या आहे। काल राजेश टोपेला या संदर्भात आम्ही सांगितलं, किती दिवसापासून चालू आहे पेंडिंग। नका ना ठेवू त्याच्यात, असं कोणी बोलत नाही म्हणून ते राहिलं बरं तुमचा काय फायदा आहे का त्याच्यात? तुमच्या मान मर्यादा आम्ही ऐकल्यात, 8 महिने झाला ऐकलो आम्ही, 8 महिने झाला ऐकतो, तुमचा एक शब्दही पडून दिला नाही आम्ही, कधीच बोललो नाही तुम्हाला। अरे तुम्ही लयच लहान लेकरासारखं करायला लागले, 2 रोज ती 8 रोज ती 4 रोजात पैसे देत, 2 रोजात पैसे देत, येत नाही पुन्हा म्हणायचं आमच्या हातात काहीच नाही। तुम्ही ते सिरियस घेतलं नाही, बैठकाचा विषय तुम्ही सिरियस घेतलंच नाही। तुम्हाला वाटलं सिरियस तुम्ही 1% बी हे माझ्या हाताच्या पलीकडे आहे, तर आम्ही कलेक्टर पासून जाऊन आलो, त्यांनी रिटर्न हेच सांगितलं की तहसीलशिवाय ही यंत्रणा होऊ शकत नाही, इथल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही असं स्पष्ट म्हणणार आहे। इथून जर होत नसलं ते फक्त एक क्लिप सांगत त्यांनी 10 सेकंद इथून होत नाही म्हणून, आम्ही तुम्हाला एक शब्द बोलणार नाही, तहसील मधून पाऊल बी टेकत नाही आम्ही तुमच्याकडे। आम्ही केलेलं आहे का कपड्यावर काही आपलं काही येडा जाऊन असं काही लिहिलंय की माणूस शेतकरी येडा जाऊनच आहे असं काही लिहिलं? 8 महिने झाले चक्कर मारतो मी मग। नहीं एक अकेला नहीं है पटनकर साहब, कई लोग हैं। आपने मेरे सामने 1 मिनट रुको, आपने मेरे सामने 8 दिन की बात करे थे पटनकर साहब, 2 महीने हो गए वो बात को। क्या हम लोगों की क्या गलती है? 1 मिनट थामा, सुंदर तुम्हें थामा। तुम्हारा देखने का कि यहाँ कितने शेतकरी आते हैं, 1 घंटे के अंदर यहाँ पूरी तहसील कार्यालय भर जाएंगे भाई शेतकरियों से। काहे को हमारे नाद में गिर रहे तुम हमारा काम करके दो बस, एक भी शेतकरी का बाकी न करो। पेमेंट जर आलेला असेल ना 3 पट पेमेंट 1 मिनिटात देतो तुम्हाला, 3 पट पेमेंट देतो। पेमेंट जर आलेला असेल तर 1.5 वर्षाची स्टेटमेंट आहे ती। आउटपुट लवकरात लवकर काढा, तोपर्यंत उठणार नाही मी आणि तुम्हाला बाहेर निघून देणार नाही। जय जवान जय किसान। आज 2022-23 जे प्रलंबित अनुदान आहे आणि त्या अनुदानाच्या अनुषंगानं प्रलंबित शेतकरी पुत्र सुंदर आनंदे यांचं अनुदान कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता करून देखील मागील 8 महिन्यापासून त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर आलं नसून त्या अनुषंगाने सातत्यानं पाठपुरावा करून देखील सदर अनुदानाच्या बाबतीतली इतंभूत माहिती घेण्यासाठी आज आम्ही श्री पैठणकर साहेबांना भेटलो।
त्या अनुषंगानं त्यांनी त्यांच्या पातळीवर सगळे कागदपत्रांची पूर्तता केली असाही मेसेज दिला, तरी देखील अनुदान खात्यावर मात्र अद्यापपर्यंत जमा झालं नाही. लास्ट कालच्या तारखेपर्यंत डेटचं स्टेटमेंट दिले. या पातळीवरची सगळी कारवाई झालेली आहे. आता आज देखील अनुदान आम्हाला मिळालेलंच नाही. फक्त एक पत्र आमच्या हातात मिळालं, जे माननीय तहसीलदार मॅडम यांच्या नावे प्रति माननीय उपसचिव मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांच्याकडे दिलेलं आहे हे पत्र. आणि हे पत्र त्यांनी दिलेलं आहे की या अनुदानाच्या केलेल्या KYC संदर्भातची कार्यवाही पूर्ण करण्याची विनंती माननीय तहसीलदार मॅडम यांनी मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडे केलेली आहे. असंच फक्त पत्र आज मिळालेलं आहे. आणि या पत्रासाठी आणि अनुदान मिळण्याची 13 मे ही त्यांनी ते तारीख दिलेली आहे. जर 13 मे पर्यंत हे अनुदान मिळालं नाही तर पुढे आम्ही देखील या संदर्भात तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि हे आंदोलन तहसील प्रशासनासमोर करणार आहोत. परंतु हे आंदोलन 13 तारखेपर्यंत मिळेल हीच आम्हाला आशा आहे. हे आंदोलन अशा पद्धतीनं अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत तालुक्यात. ही KYC कंप्लीट VK नंबर मिळाल्यानंतर VK नंबरची KYC केल्यानंतर देखील अनुदान मिळत नाही. त्यांनी अशा पद्धतीत जे कोणी शेतकरी असतील त्यांना विनंती की तुमच्या पातळीवरचे काही जर प्रॉब्लेम असतील, जसं की KYC नसणं, VK नंबरची, आधार सीडिंगच्या बाबतीतलं एक आधार सीडिंगचं ज्याला आधार मॅपिंग असल्याचं एक आपण ज्याला म्हणून ऑनलाईनची पावती ती एक असणं गरजेची आहे. KYC पूर्ण केल्याची KYCची पावती गरजेची आहे. आणि लास्ट डेट पर्यंत स्टेटमेंट, या 3 गोष्टी ज्या ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याकडे आहेत त्यांनी पैठणकर साहेबांशी संपर्क तहसील कार्यालयात करायचा आहे. असे लोक किती आहेत ते इथून पुढे त्या बाबतीत कार्यवाही करतील. आणि ज्यांनी स्वतःच्या पातळीवरचे जे प्रश्न आहेत, ज्यांना KYC न करणं, VK नंबर येऊन स्वतःचा आधार सीडिंग नसणं, या गोष्टीची पूर्तता ज्या शेतकऱ्यांची नाही त्यांनी देखील ती करावी. या माध्यमातून ती देखील आम्ही सुचवतोय ती शेतकऱ्यांनी करावी. ज्यांचं सगळं परिपूर्ण आहे त्यांनी पैठणकर साहेबांना येऊन भेटावं. त्यांच्या याद्या देखील वारंवार ते मंत्रालयाला देणार असा शब्दही त्यांनी आता दिलेला आहे की आमच्याकडे असे शेतकरी भेटल्यानंतर दिवसाखेरीज किंवा 2-4 दिवसानंतर आपण या याद्या मंत्रालयापर्यंत पाठवणार आहोत, उपसचिवाला पाठवणार आहोत, त्यांच्या पातळीवर पाठवणार आहोत. जर हे सगळं करून देखील उपसचिवाच्या पातळीवर, मंत्रालयाच्या पातळीवर जर 8 ते 15 दिवसात कारवाई नाही झाली तर आपण निश्चितपणे पैठणकर साहेबांना ऑफिशियली घेऊन जाऊन मंत्रालयापर्यंत घेऊन जाण्याची देखील तयारी त्यांनी दाखवलेली. आम्ही देखील शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत जाण्यास देखील तयार आहोत. सुंदर भाऊ यांचा प्रश्न जो आहे तो 13 तारखेपर्यंत मार्गी जर न लागला या पत्राच्या आधारे तर निश्चितपणे ऑफिशियली इथले कर्मचारी घेऊन जाऊन आम्ही मंत्रालयापर्यंत जाण्यास देखील तयार आहोत. एवढंच सूचित करतो. शेतकऱ्यांनी आपल्या पातळीवरचे प्रलंबित अनुदानाचे स्वतःचे जे कामं असतील ते पूर्ण करावेत. सगळे कामं पूर्ण करून सुद्धा, कागदपत्र पूर्ण करून सुद्धा जर आलं नसेल तर त्यांनी पैठणकर साहेबांची अशा शेतकऱ्यांनी भेट घ्यावी. या निमित्ताने हे सुचवतो आणि इरफानभाई बोलतो. जय जवान जय किसान. आजचं इथलं हे आंदोलन हे पैठणकर साहेबांनी लिखित आश्वासन दिलं. तहसीलदार मॅडमची सही त्या लेटरवर सविस्तर माहिती मावलीने दिली. शेतकरी मित्रांना, शेतकरी पुत्रांना माझी एवढीच विनंती आहे की डॉक्युमेंटसंबंधी जागृत व्हा आणि येऊन अधिकाऱ्यांकडे ते डॉक्युमेंट जमा करा. जर त्यांनी पुढील कारवाई न केल्यास त्यांना जाब विचारणं आपला अधिकार. एवढं बोलतो.